वसईविरामध्ये कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे, त्यामुळे सखल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे। मी आता नालासोपारा पूर्वेकडील बाबुलपाडा या भागामध्ये या ठिकाणच्या चाळींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे, आपण पाहू शकता। काही या ठिकाणचे नागरिक आहेत, आपण त्या नागरिकांकडून जाणून घेऊया काय सांगा पाऊस कसा लागतोय। हा, या नालासोपारा विरार नालासोपारामध्ये गालानगर आणि कल्याणी नगर, श्यामसुंदर नगर या भागामध्ये पाणी आता फुल साठलेलं आहे आणि 2 दिवसापासून जो पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये पाणी पूर्ण भरलेलं होतं। लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं होतं। जवळजवळ 1.5-2 फूट पाणी भरलेलं होतं। त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेला लोकांना त्रास किती सहन करावा लागला, लोकांचे घरवकरी किती नाश झाली, त्याचा हे गव्हर्नमेंटने जरा विचार करावा। आणि आम्हाला आता मागे ज्या वेळेला पाऊस पडला होता त्यावेळेला आम्हाला म्हणजे 15-15 हजार रुपये चेकच्या समोर लिहिले होतं आणि 15-15 हजार रुपये डिक्लेअर केले होते, पण ऍक्च्युली हातामध्ये चेक आमच्या 6-6 हजार आले। चेक नंबर आणि नाव सगळं असताना सुद्धा हे असा कसा हिशोब गव्हर्नमेंट देतं हे माहिती नाही मला। त्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि ते ऑडिट करून त्याचा जुना हिसाब झाला पाहिजे। या ठिकाणी गेल्या वेळी जी नुकसान भरपाई मिळाली ती 15,000 होती, मात्र लोकांना या ठिकाणी 6,000 मिळाले, कुणाला 5,000 मिळाले असं त्यांचा आरोप आहे। काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आज तुम्ही कामाला का नाही गेले? कामाला कसं जाणार? इथे पाणी किती भरतं, थोडासा जरी पाऊस पडला तरी पाणी भरतं, कामाला जाऊच शकत नाही माणूस। एवढ्या पाण्यामधून लहान लहान पोरं आम्ही कसं जाणार आहे? त्याच्यावरती काहीतरी गव्हर्नमेंटने केलं पाहिजे ना। परत इथे या गटराच्या पाण्याने माणसांना इन्फेक्शन होते। मला गेल्या वर्षी जे इन्फेक्शन झालं ते अजूनपर्यंत क्लिअर होत नाही। मग ह्याचा खर्च कोण देणार आहे आम्हाला? पाणी भरलं तरी पण बोलतात पुरावे द्या। अरे माणूस घरातून पाणी काढेल की पुरावे देत बसेल की घरात पाणी भरलं? काहीतरी करा ना। जेव्हा पाणी भरतं तेव्हा या आणि बघा की खरंच पाणी भरतंय की नाही भरतंय। ते काय बोलणार आता शासनाला? थोडं तरी लक्ष द्यायला पाहिजे। तुम्ही गेल्या वर्षी कसं पडलं होतं, कुठे पडले होते? गटर साडी कंपाऊंड मध्ये जे गटर ओपन झालेलं, माणूस रस्त्यानेच चालतो कारण गटर रस्त्यामध्ये आणून ठेवलंय। आता त्याच्यामध्ये मी पडली, जर वाहून गेली असती तर काय झालं असतं? मदतीला पण आजकाल कोणी येत नाही, म्हणून आता पाण्यातून चालायला मला भीती वाटते। मी कशी जाणार कामावरती? गटर नीट करा, मग आम्ही जाऊ ना कामावरती। पूर्वानुभव होता, त्या गेल्या वर्षी पडल्या होत्या, त्यामुळे त्याने आता घरातून बाहेर पडणंच मुश्किल झालंय असं त्यांचं म्हणणं आहे। काय सांगाल? काही नाही, हेच प्रशासन जेव्हा पाण्याची मंजुरी हे करतो, पाण्याचे पैसे वगैरे देतो, तर ते पूर्णपणे 15-15 हजार येऊन बघा तुम्ही। पाणी जेव्हा पडतं ना तेव्हा येऊन बघा की पाणी किती पडतंय। नंतर येऊन फायदा नाही त्याचा की किती लोकांची नुकसानी होते, कोणाच्या घरात पाणी भरतंय किती। ते मुलांना शाळेत जाताना इथे त्रास होतो, मुलं शाळेत जात नाही, त्यामुळे घरात राहतात तसेच मुलांचं शाळेचं नुकसान होतं। पूर्ण संडासाचं पाणी बाहेर येऊन त्या संडासाच्या पाण्यात मुलं जातात ती। तुमचं काय म्हणणं आहे? आमचं जीवदानी छायानगर CD रात्री 1 वाजल्यापासून पाऊस पडलेला, ते सकाळपर्यंत काय पाणी गेलं नाही आणि ते तांदूळ पीठ सगळं आम्ही दाखवायला सांगतात। ते काय आम्ही 2-2 दिवस घरात ठेवायचं काय दाखवायला आहे लोकांना? आणि पैसे मंजूर फॉर्म घेतात, पण आता आमच्या 5,000च येतात, ते पण 6 महिन्यानंतर येतात, ते विचारून त्याच्यावर शासनाने काय तो निर्णय घ्यायचा आणि गटार साफ करा, कारण गटारातले किडे सगळे घरात बघितले, व्हिडिओ पाठवले, बघा तुम्ही। आप क्या बताइए? हम लोग क्या पानी 2 दिन हो गया ना, संडास का बाथरूम का सब पानी अंदर आ रहा है। छोटे छोटे बच्चे लोग हैं और वीडियो पैसा गए साल फॉर्म भरा था तो 5-5 हजार रुपए वीडियो दिखाओ, आपका कितना नुकसान नहीं हुआ है। सफाई पूरा डाला है वीडियो उसमें, किधर सप्लाई हुआ है? छोटे छोटे बच्चे लोग किधर जाएंगे? 2 दिन से पाणी भरा रूम पे, देखने के लिए आ रहे हैं क्या? मी पण हेच सांगणार आहे की हे बघा, म्हणजे प्रशासन जे करते लक्ष द्या जरा। पाऊस पडताना तुम्ही जेव्हा भरतं ना तेव्हा पण या। फक्त म्हणजे आम्ही सांगितलं ना की पाऊस म्हणजे आमच्या घरात पडलंय पाणी, या भरले हे दाखव, तर ते लोक म्हणतात व्हिडिओ काय नाही केलं, तुमचं राशन कुठं केलं, नुकसान झालं। अरे तुम्ही येपर्यंत काय राशन ठेवणार आहे का आम्ही? घरात बाहेर पोरं आहे आमच्या पण घरात, पण वयस्कर असेल त्यांचा कसं होईल? घरात पाणी भरलं मग ते वयस्कर कुठे हे करणार? एक आमचा बाथरूम काय घरात नाही, आमचं बाथरूम बाहेर आहे। गटारात जेव्हा साफ असणार तेव्हा माणूस कुठे जाऊ शकतो या फिर काही करू शकतो। लहान पोरांना जेव्हा घ्यायला जातो ना आम्ही, तुमच्याकडे नगरसेवक आले काय परिस्थिती आहे? आमच्याकडे आले हे बघा, म्हणजे मतदान गेलेलं तर सर्व गेलेले, आमच्याकडे आले नाही, पण आमच्या चाळीत कोण नाही आले अजून। मागायला सर्व आले होते, ज्याला द्यायचं होतं त्यांनाच दिलं आम्ही, मागायला सर्व आले, पण आता बघायला कोण नाही येते की तुमच्या गटारात काय जाते। आमच्या गटारात आले का? अच्छे दिन आले का? ये अच्छा दिन है, इसको अच्छा बोलते हैं तो फिर
पे। जब ये अच्छे दिन है तो अच्छे दिन को क्या बोलेंगे? मेरा यही मानना है, जो भी करो यार अच्छा करो कि इंसान आगे याद रखे कि वो इंसान ने किया तो उसके लिए कुछ करो। वोट देने के टाइम पे आम्ही काय ना सांगणार, मी सगळं सांगितलं ते बरोबर सांगितलंय. मी लोकांचे बघते, मी आमचा स्वतःचा बघत नाही आणि कोणाचा. हे पण सांगते, सगळ्यांचा बघते. कोणी पण येऊन आम्हाला विचारताय भाई अभ्या क्या करेंगे, किसको पकड़े हम लोग जाके. पहिले पकडते ते चल शोभा को पकडते, अब किसको आपण जर पाहिलं तर लोकांचा संताप आहे. गेल्या वर्षी जी या ठिकाणी लोकांना जी मदत जाहीर केली होती शासनाने, त्याच्यामध्ये अर्धे पैसे मिळाले, अर्धे कुठे गेले? कारण याचं ऑडिट झालं पाहिजे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे या नुकसान भरपाईची ऑडिट व्हावं अशी येथील नागरिकांची मागणी आहे. भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, नालासोपारा.